नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. पोस्ट ऑफिसच्या कुठल्या बेस्ट स्कीम्स आहे अशा 5 स्कीम्सवर आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्याखाली अनेक जणांच्या कमेंट्स होत्या की पोस्ट ऑफिसची जी आरडी स्कीम आहे त्यावर व्हिडिओ बनवा, कारण की यामध्ये जो पण आपण एक रुपया टाकणार आहे तो सुरक्षित असतो. गव्हर्नमेंट गॅरंटी असते, कारण की अनेकांना सेव्हिंग करायची आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण शेअर मार्केट समजत नाही, म्युच्युअल फंड रिस्की वाटतात, कुठे केलं पाहिजे, काय केलं पाहिजे समजत नाही आहे. तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर मोफत वेबिनार घेतोय, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. 1 रुपया खर्च न करता सगळं शिकू शकताय. पण अनेक जणांच्या कमेंट्स होत्या, जसं की छोटे मोठे व्यापारी आहे, भाजीचं दुकान आहे, रिक्षाचं दुकान आहे, काही आम्हाला 100 रुपये 200 रुपये महिन्याला सेव्हिंग करायची आहे, तर कुठली बेस्ट स्कीम असेल तर पोस्ट ऑफिसची ही एक स्कीम चांगली आहे. मग तुम्ही महिना 100 रुपयांपासून जसे तुमच्याकडे पैसे समजा महिना 5,000 रुपये 2,000 रुपये 1,000 रुपये इन्व्हेस्ट करून चांगली सेव्हिंग करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे एसबीआयची पण आरडी स्कीम येते, त्यासोबत कंपॅरिझन करून दाखवणार आहे, विथ कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगणार आहे. जर का 500 टाकले तर किती होईल, 1,000 रुपये महिन्याला टाकले तर किती होईल, 3,000 टाकले 4,000 टाकले तर किती होईल, हे सगळं कॅल्क्युलेशन सांगणार आहे. कारण की अनेकांच्या मनात कन्फ्युजन आहे, कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे, काय इन्व्हेस्ट केलं पाहिजे, ही स्कीम चांगली आहे का, महागाईला बीट करते का, कुठल्या चांगल्या गोष्टी आहे, कुठल्या वाईट गोष्टी आहे, सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्की शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकताय, पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे आणि भरपूर साऱ्या सेव्हिंग स्कीम आहे. जसं की किसान विकास पत्र, यावर व्हिडिओ टाकला होता. जी पण अमाऊंट आपण टाकतो ती 115 महिन्यामध्ये डबल होते. 1,000 टाकली तर 2,000 होईल, 1 लाख टाकले तर 2 लाख होतील, 5 लाख टाकले तर 10 लाख होईल. चांगली स्कीम आहे. NCS वर पण व्हिडिओ बनवला आहे. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आता अनेकांच्या कमेंट्स आरडीवर होत्या, त्यावर व्हिडिओ बनवतोय. तर नेमकं तुम्ही बघू शकता, नेमकं ही योजना काय आहे. तर ही एक लोकप्रिय बचत योजना आहे, जी की भारत सरकारच्या डाक विभागातर्फे म्हणजे पोस्ट ऑफिस तर्फे चालू केली आहे. थोडक्यात ज्यांना नियमित बचत करायची आहे त्यांच्यासाठी. FD मध्ये कसं एकदम पैसे लागतात, म्हणजे एकदम 1 लाख टाका, 50,000 टाका, 2 लाख टाका, 5 लाख टाका आणि त्याच्यावर व्याज मिळतं. पण आमच्याकडे तर एवढे पैसे नाही आहे, आम्ही छोटे मोठे दुकानदार आहोत. तर तुम्ही काय करू शकताय, दर महिन्याला 100 रुपये 500 रुपये 1,000 रुपये जसे सेव्हिंग करताय तसे यात टाकू शकताय. आता नेमका या योजनेचा उद्देश काय, तर सामान्य नागरिकांना दर महिन्याला निश्चित रक्कम गुंतवून सुरक्षित व स्थिर परतावा मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता याची मुख्य वैशिष्ट्ये काय, तर कुठलाही भारतीय नागरिक हे अकाउंट ओपन करू शकतोय, जी की एक चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाते उघडण्याचे वय कमीत कमी तुमचं वय 18 आहे, ओपन करू शकताय. खाते प्रकार हा वैयक्तिक असू शकतोय किंवा तुम्ही जॉईंट अकाउंट सुद्धा खोलू शकताय. मासिक ठेव कमीत कमी 100 रुपये आणि त्या पटीमध्ये तुम्ही किती टाकू शकताय. कमाल रक्कम मर्यादा नाही, म्हणजे महिन्याला 10,000 पण टाका, 20,000 पण टाका, तुम्ही टाकू शकताय. डिपेंड तुम्ही किती सेव्हिंग करताय त्यानुसार तुम्ही टाकू शकणार आहात. कालावधी किती आहे, तर 60 महिने 5 वर्षाची ही आरडी स्कीम असते. म्हणजे दर महिन्याला आपण इथे टाकतो 60 महिन्यासाठी 5 वर्षासाठी. ओके. त्याच्यानंतर वाढवण्याची सुविधा आहे का, यस. तुम्हाला वाटलं यार मला तर आता काही पैशांची गरज नाही आहे, 5 वर्ष पूर्ण झाले आहे, मी असं करतो की अजून कंटिन्यू करतो, तर अजून तुम्ही 5 वर्षाची मुदत वाढू शकताय. कारण की इथे जे व्याजदर मिळतं ते आता सध्या 6.7% आहे आणि दर 3 महिन्याला कंपाऊंडिंग होतं. म्हणजे समजा आता मी दर महिन्याला 3,000 टाकतोय, तर 3 महिन्यांनी 3,000वर जे व्याज आलंय त्या व्याजावर सुद्धा 3 महिन्यांनी व्याज मिळणार. त्याला कंपाऊंडिंग व्याज म्हणतात, जी की एक चांगली गोष्ट आहे. आता अनेकांचं म्हणणं असेल, समजा काही झालं, आमचं बिझनेस बंद झालं, काही अडचण आली, मुदतपूर्व बंद करू शकतोय का, तर 3 वर्षानंतर तुम्ही करू शकताय. पण त्यासाठी अटी आहे. काय अटी आहे त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. कर लाभ मिळतो का, तर याच्यावर कर लाभ मिळत नाही. कारण की बघा भरपूर साऱ्या स्कीम्स आहेत, जसं की सुकन्या समृद्धी योजना झालं, त्याच्यानंतर PPF अकाउंट झालं, यावर व्हिडिओ बनवला आहे. ही आरडीपेक्षा बेस्ट स्कीम आहे. त्याच्यावर जे पण व्याज मिळतं ते करमुक्त आहे, जी पण अमाऊंट मिळते ती पण करमुक्त आहे. तर ती पण एक चांगली स्कीम आहे, ती पण तुम्ही विचार घेऊ शकताय. पण ही जी आरडी ही स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे, त्यामुळे याच्यावर TDS लागू नाही होत, पण आपल्याला टॅक्स बसू शकतो. आता टॅक्स खूपच आपल्याला अमाऊंट येते आहे, तर तुम्ही जर ITR फील वगैरे करत असाल तर. पण तुम्ही जर ITR फील वगैरे करत नाही, तुमची इन्कम ITR पेक्षा मुक्त आहे, तर तुम्हाला इथे काही टॅक्स लागत नाही. त्यानंतर यावर कर्ज सुविधा सुद्धा मिळतं, म्हणजे ठेव रक्कमेवर मिळून तुम्हाला 50 ते 100% कर्ज मिळू शकतंय.
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खातं कसं उघडायचं. तर जे पण जवळचं पोस्ट ऑफिस आहे तिथे भेट द्या. RD खातं उघडायचं आहे, तो फॉर्म घ्या, तुमचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID इत्यादी देऊन, पासपोर्ट साईज फोटो देऊन कमीत कमी 100 रुपये देऊन तुम्ही अकाउंट ओपन करून घ्या. मग जसे तुमच्याकडे पैसे येतात महिन्याला तसे तुम्ही भरू शकताय. त्याच्यानंतर मासिक हप्ता कसा भरावा, तर जी पण तारीख तुम्ही ठरवणार आहात त्यावर तुम्हाला ते भरायचं. मग आता अनेकाचा पेमेंट होत असेल 2 तारखेला तर तुम्ही 10 तारीख निवडा किंवा 6 तारीख निवडा, म्हणजे 2-3 दिवस मागे पुढे जरी पेमेंट झाला तर तुम्ही भरू शकताय. वेळेवर पैसे भरले नाही तर त्याच्यावर दंड लागतो. ओके, दंड म्हणजे खूप कमी लागतो, 1% लागतो, पण तरी काय लोक काय करतात, मग सोडून देतात अर्धवटच. त्यामुळे हा दंड असतो जो की भरला पाहिजे. एका खात्यावर सलग 4 वेळेस पैसे न भरल्यास तुमचं हे खातं बंद होऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही 4 महिने स्किप केले, भरलेच नाही, तर तुमचं हे खातं बंद होऊ शकतं. ते पुन्हा तुम्ही चालू करू शकताय. जो दंड आहे तो भरला की तुम्ही ते खातं पुन्हा चालू करू शकताय. आता विथ उदाहरण आपण समजून घ्या. जर का समजा तुम्ही 500 रुपये 5 वर्षासाठी टाकताय तर परतावा 6.7% सध्या जो चालू आहे दर 3 महिन्यांनी बदलू शकतोय. तर इथे आपल्याला एकूण मिळकत किती मिळते, 39,049 रुपये. ओके, विथ कॅल्क्युलेटर तुम्हाला समजून सांगतो. जसं की तुम्ही ते बघू शकता. आता दर महिन्याला समजा मी 5,000 रुपये टाकतोय, तर किती वर्षासाठी टाकतोय, 5 वर्षासाठी टाकतोय, 6.7% व्याजदर मिळतं. म्हणजे टोटल मी इथे इन्व्हेस्ट करतोय 3 लाख रुपये 5 वर्षामध्ये. त्यावर मला 56,000 रुपये म्हणजे जवळपास अर्धा लाख रुपये मला व्याज मिळत आहे. मग 3,56,830 रुपये माझी अमाऊंट होते आहे, मला मिळणार आहे 5 वर्षानंतर. त्यामुळे चांगलं आहे. हे बघा, अनेक जण सेव्ह करत नाही. जसं की घरात गल्ला असतो, गल्ल्यामध्ये आपण टाकतो रोजचे 100 रुपये, महिन्याचे 100 रुपये. जेव्हा आपण तो फोडू तेव्हा ते 100 रुपयेच राहणार आहे. पण इथे ॲटलिस्ट 6.7% आपला 3 महिन्यानंतर चक्रव्याढप्रमाणे व्याज सुद्धा मिळते. आता अनेक जण म्हणतील यार 5,000 आम्ही नाही करू शकत, आम्ही ॲटलिस्ट 1,000 रुपये भरू शकतो. तर तुम्ही 1,000 रुपये भरताय तर बघा 60,000 रुपये तुम्ही 5 वर्षात इन्व्हेस्ट करताय, 11,000 रुपये 369 रुपयाचं व्याज मिळत आहे. मग तुमचे टोटल 71,369 होत आहे. आता अनेक जण म्हणतील 1,000 नाही, आम्ही 2,000 करू शकतोय. तर 2,000 तुम्ही टाकताय तर टोटल 1,20,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करताय. त्याच्यावर 22,000 रुपयांपर्यंत आपल्याला व्याज मिळत आहे आणि 1,42,732 रुपये आपल्याला टोटल इथे मिळणार आहे 5 वर्षानंतर, जी की एक चांगली गोष्ट आहे. सेव्हिंग पण होती आहे, व्याज पण मिळत आहे. आता बघायला गेलं तर SBIची RD आपण बघितलं तर 5 वर्षासाठी 6.5% व्याजदर मिळतं आणि इथे आपल्याला 6.7% म्हणजे 0.2% इथे जास्त मिळतं 5 वर्षासाठी. म्हणजे समजा जर इथे आपण 5,000 रुपये महिना टाकतोय तर आपल्याला किती मिळतात 5 वर्षानंतर, 3,54,957. आणि तेच जर आपण पोस्ट ऑफिसमध्ये टाकतोय तर आपल्याला मिळतात 3,56,830. म्हणजे जवळपास इथे आपल्याला 2,000 रुपये जास्त मिळतात SBI पेक्षा. मग आता ठरवून घ्या तुम्ही किती टाकणार आहे. तुम्ही 3,000 रुपये टाकणार आहे तर तुमचे किती होणार आहे, इथे सगळं विथ कॅल्क्युलेटर तुम्हाला दिसून जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे फायदे काय, तर सुरक्षित आहे, सरकारची हमी आहे, गॅरंटी आहे, ठराविक मासिक रक्कम आपण दर महिन्याला टाकणार आहोत. त्यामुळे काय होतं, अनेक जण सेव्हिंग करू शकत नाही, मध्येच तोडून टाकतात. त्यामुळे हे चांगलं आहे, शिस्तबद्ध आहे. दुसरं म्हणजे जे मिडल क्लास लोक आहेत जे की सेव्हिंग करत नाही त्यांच्यासाठी बेस्ट आहे. कर्ज सुविधा मिळते आणि जॉईंट अकाउंटची सुद्धा सोय आहे. आता कमतरता काय, तर मुदतपूर्व बंद केल्यास कमी परतावा मिळतो. म्हणजे जर का तुम्ही 5 वर्षाच्या पेक्षा कमी बंद करताय तर सेव्हिंग अकाउंट जे की 4% आहे त्याचप्रमाणे व्याजदर मिळणार आहे. जर 5 वर्ष पूर्ण करताय तर 6.7% जे की सध्या चालू आहे, आणि जर त्याआधी बंद करताय तर 4% प्रमाणेच मिळतं. 5 वर्षापूर्वी पैसे काढता येत नाही. ओके, म्हणजे काही विशेष कारण असेल त्याशिवाय तुम्हाला काढता येत नाही आणि कर लाभ इथे मर्यादित आहे. आता अनेकांचे प्रश्न असेल, आम्ही एकापेक्षा जास्त अकाउंट करू शकतोय का. म्हणजे एक मुलाच्या नावाने RD सुरू केली, एक स्वतःच्या नावाने RD सुरू केली. समजा एक मुलगी आहे, तिचं लग्न होणार आहे 5 वर्षांनी, मग त्याच्यासाठी आपण RD सुरू केली, करू शकतोय का, तर यस, एकापेक्षा जास्त RD खाती ओपन करू शकताय. व्याजदर बदलतो का, तर यस, व्याजदर बदलू शकतोय. पण सहसा आपण ॲव्हरेज बघायला गेलो तर याच्या आसपासच असतो, जास्त काही कमी होत नाही, जास्त काही वाढत नाही. आणि ऑनलाईन भरायची सोय आहे का, यस, तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकताय. तर मित्रांनो, ज्यांना छोटी छोटी अमाऊंट सेव्ह करायची आहे, चांगली गुंतवणूक करायची आहे, सेफ पर्याय पाहिजे आहे, त्यांच्यासाठी बेस्ट स्कीम्स आहे. अशाच भरपूर सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.